हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 17. सहस्रयुगपर्यंतम् अहः यत् ब्रह्मणः विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते अहोरात्रविदः जनाः. जे 1000 युगांना ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि 1000 युगांना ब्रह्मदेवाची एक रात्र असे जाणतात, अशा लोकांनी दिवस आणि रात्र म्हणजे काय ते जाणले आहे. या श्लोकाची पारंपरिक माहिती आहे, परंतु त्याचबरोबर येथे इतरही काही गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. प्रथम पारंपरिक माहिती पाहूया. आपण सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युगे मानतो. सत्ययुगाची 17,28,000 वर्ष असतात. त्रेतायुगाची 12,96,000 वर्ष असतात. द्वापारयुगाची 8,64,000 वर्षे असतात आणि कलियुगाची 4,28,000 वर्षे असतात. ही 4 युगे मिळून एक युग होते. याचा अर्थ एक युग 43,20,000 वर्षांचे असते. सत्ययुगानंतर त्रेतायुग, त्रेतायुगानंतर द्वापारयुग, द्वापारयुगानंतर कलियुग, कलियुगानंतर पुन्हा सत्ययुग अशी युगानुयुगे सृष्टिक्रमणा चालू असते. अशी 1000 युगे म्हणजे 432 कोटी वर्षांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. तसेच अशी 1000 वर्षे म्हणजे 432 कोटी वर्षांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षांचे असते. ब्रह्मदेवाचे आयुष्य संपले की तो परम आत्म्यात विलीन होतो. येथे भगवंत श्री म्हणतात की ब्रह्मदेवाचा दिवस रात्र ज्याला आकलन झाला त्याला दिवस आणि रात्र म्हणजे काय ते उमजले. आपण ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र किती असतो त्याची पारंपरिक माहिती पाहिली. भगवंत श्री म्हणतात की ज्याने ब्रह्मदेवाचा हा दिवस आणि ही रात्र समजून घेतली की त्याला दिवस रात्रीचा उलगडा झाला. यात काही गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. काल अगाध आहे, काल अगणित आहे, काल अनंत आहे. मानवाने सुमारे 2000 वर्षांपूर्वी आत्ता अगदी अलीकडे काळ मोजायला आरंभ केला आहे. मानवाचे हे वैज्ञानिक समाधान आहे. याआधी किती काळ निघून गेला आणि ते एका योगेश्वरालाच माहीत. किती काळ निघून जाणार आहे तेही एका योगेश्वरालाच माहीत. याचा थांग पत्ता लागणे हे मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे. आपण काळ मोजतो, त्याचा गणिती हिशोब ठेवायचा आपण प्रयत्न करत असतो, परंतु त्यामुळे काळ काही आपल्या हाती सापडत नाही. काळ आपण मोजत आहोत हे मानवाचे वैज्ञानिक समाधान आहे. आपण काळ मोजत आहोत हा मानवाचा एक मिथ्याभास आहे. त्याचे ते कालमापन सत्यापासून खूप दूर आहे. वास्तवात मानव काळाच्या जवळपास फिरकूही शकणार नाही. तो कालमापन करूही शकणार नाही. ते त्याला शक्यही नाही. उदाहरणार्थ, आपल्याला अतिप्रिय असलेली व्यक्ती आपल्याकडे आली की त्या व्यक्तीच्या सहवासात आपला वेळ कसा गेला ते आपल्याला समजतही नाही. मानवी मोजमापाने 8 तास काही मिनिटांचे असल्यासारखे वाटतात. याउलट एखादी वृक्ष व्यक्ती भेटली की मानवी मोजमापाची 10 मिनिटे 10 तासांसारखी वाटतात. सतत कर्मयोगी असलेल्याला वेळ कसा जातो ते समजत नाही. याउलट ज्याला उद्योग नाही त्याला वेळ कसा घालवायचा ते समजत नाही. मानवी मोजमापाने ज्या प्रवासाला 10 तास लागतात तो प्रवास आपण स्वप्नात 10 सेकंदात करतो. यात्रा करायला गेल्यावर 8 दिवस कसे संपले ते कळत नाही. कचेरीच्या कामाला घरापासून 8 दिवस दूर गेल्यावर एक दिवस 1 महिन्यासारखा वाटतो. या कालसापेक्ष भावाचे मोजमाप कसे करणार? येथे ब्रह्मदेवालाही आयुष्य असते असे सांगितले आहे. यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की काळापासून कोणाचीही, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचीही सुटका नाही. परमशक्तीमधून सृष्टी निर्माण करण्याची क्षमता असलेली ब्रह्मदेव ही शक्ती निर्माण होते. जे जे निर्माण होते ते ते नष्टही होते. यामुळे वर
श्लोक क्रमांक 17 नमूद केलेल्या कालावधीनंतर ब्रह्म ही सृजनशक्तीही परम आत्म्यात विलीन होते. येथे ब्रह्मदेव असा उल्लेख आहे. आपण मात्र सृष्टी निर्माता, सृष्टी रक्षण करता आणि सृष्टी नष्ट करता अशा ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 शक्ती किंवा 3 देव मानलेले आहेत. यावरून आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. ओम सत श्री अकाल हेच सत्य आहे हे जाणावे. तो सर्वेश्वर काळाच्या पलीकडे आहे. काळाच्या अधीन राहण्यात सामंजस्य नाही. त्यामुळेच आपण सुखदुःखाच्या फेऱ्यात जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात अडकून पडतो. यामधून सुटका करून घेणे म्हणजे परमात्मा प्राप्ती आहे. परम आत्मा कालातीत आहे. आपल्याला कालातीत होता आले पाहिजे. ज्याला हे उमजले की काळ अनंत आहे, आमोज आहे, त्याला मोजत बसणे म्हणजे दुःखाला आमंत्रण देण्यासारखे आहे. अशाला अमृताची जाण आली. त्याला आत्मज्ञान झाले. काळावर जय प्रस्थापित करता आला पाहिजे. आपले जीवन कालबद्ध असता कामा नये. आपण काळाच्या अतीत जीवन जगले पाहिजे. आपले जीवन जगणे कसे झाले ते काळाने मोजून उमजता कामा नये. जीवनाचा आनंद घेऊन जीवन समजायला पाहिजे. मी 80 वर्षे जगलो, यापेक्षा मी सदा आनंदात जगलो ही जीवनाबद्दल जाण यायला पाहिजे. भगवंत श्री म्हणतात की हे ज्याला उमजले त्याला काळ म्हणजे काय ते समजले. माणूस काळाला फार घाबरतो. काळाला घाबरून तो सारखा काळ 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 असं म्हणत बसतो. त्यामुळे त्याच्याकडून त्याच्याही नकळत काळाचीही अशी सतत मोजदाद केली जाते. वास्तविक काळ असं काही प्रत्यक्षात नसतं. माणसानेच त्याची मोजपट्टी तयार करून त्याला अस्तित्वात आणला, जन्माला घातला आहे. आता तोच काळ त्याच्या बोकांडी बसला आहे. माणसानेच काळाचा ब्रह्मराक्षस निर्माण केला आहे. आता तोच त्याच्या मागे लागला आहे. एखादा स्वतःच्याच सावलीला घाबरून त्यापासून पळत सुटतो. तो जसजसा पळतो तसतशी सावली त्याच्या मागे मागे लागते. वास्तविक तसे पळायचे कारण नसते. तसाच माणूस काळाला घाबरून सैरभैर होतो. काळाच्या जाणीवेने त्याचे सुंदर जीवन तो उगीचच बेचव करून टाकतो. रोज आला क्षण उत्तम प्रकारे जगायचा सोडून माणूस त्या क्षणाला काळाच्या मोजपट्टीत अडकवून तपासून मग त्या क्षणी काय करायचे ते ठरवतो. तोपर्यंत पुढचा दुसरा क्षण समोर येऊन उभा राहतो. काळ मोजल्यामुळे त्याला आपण भरपूर जगल्याची जाणीव होते. आयुष्याची मोजणी करून आपण म्हातारे झाल्याची भावना त्याच्या मनात घर करते. प्रत्यक्ष जगण्यापेक्षा या वाढलेल्या वयाच्या जाणीवेनेच तो आयुष्य फार जगल्याची भावना करून घेतो. आयुष्य संपत आल्याची जाण भावना त्याला दुःखी करते. वास्तविक आयुष्य चांगल्या प्रकारे जगणं महत्त्वाचं आहे. ते किती जगलो हे गौण आहे. ते माणसाच्या हातातही नाही. तरीही माणूस विनाकारण त्याचा हिशोब ठेवत असतो. अफलातून नगरीमध्ये भर बाजारात एक चांगला म्हातारा झालेला माणूस सपत्नीक भेटला. ती दोघंही जख्खड म्हातारी झालेली होती. काय चीजवस्तू पाहिजे होती ती खरेदी करणं चाललं होतं. ती दोघं जमेल तेवढ्या चपळाईने हालचाली करत होती. त्या हालचालीत उत्साहाचा महापूर वाहत होता. दोघंही आनंदात होती. त्यांना मी विचारलं, आजोबा झाली का खरेदी? घरचं कोणी बरोबर आलं नाही का? चाललंय सामान सुमान घेणं. आम्ही आहोत की संग संग. आणि कोण कशाला पाहिजे? आजोबा उत्तरले. वय काय तुमचं दोघांचं? इतक्या म्हातारपणी तो उत्साह पाहून माझं त्यांच्या वयाबद्दल कुतूहल जागं झालं. वय म्हणजे? हां वर्षा म्हणताय. इथं कोणी मोजलीत? गरजच काय? मजेत जगतोय. काय फरक पडत नाही. आलादीस आनंदात घालवतोय. किती का वर्षा असेनात? म्हातारा हसत हसत म्हणाला. तुम्हाला तुमचं वय माहीत नाही? मी उगीचच पिच्छा पुरावला. तुम्हाला पाहिजे तर ऐका. तो पारावरला बामण माझ्यापेक्षा 1 पावसाळा कमी आहे असं माझी म्हातारी सांगायची. ती त्याच्या जन्माला त्याला आणि त्याच्या आईला त्याल लावायला होती. म्हाताऱ्याला त्याच्या वयाची अजिबात फिकीर नव्हती. तो आनंदात होता. त्याला काळाचा कसलाही काही फरक पडत नव्हता. काळ वाहतो आहे तर त्याला वाहू दे. आपण त्याची दखल व्यवहारात घेतली तरी खाजगी जीवनात घेऊ नये. कोणीतरी रस्त्यात भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि नेमका नको तो प्रश्न विचारतो. आज तुमचं किती वय झालं? आपणही गाफीलपणे सांगतो 50, 60, 65 वगैरे. सांगता सांगता आपला चेहरा उतरतो.
कारण वय झाल्याची जाणीव होते. हा लेकाचा भेटेपर्यंत आपण ठीक असतो, पण आता मनात आयुष्य संपत आल्याची घंटी वाजायला लागते. ही काळाची दखल विनाकारण आनंदावर नैराश्याचं विरजण लावते. त्यापेक्षा आपण पिकत जावे, गोड होत जावे. आपल्या गोडीची चव आणि त्याचा सुगंध आसमंतात पसरावा. जो कोणी श्वास घेईल त्याच्या नाकात तो सुगंध आपोआप जावा, अगदी आपल्याही नकळत. मोजदाद करण्याच्या फंदात आपण पडू नये. मोजायचं काम चित्रगुप्ताचं आहे, त्याला मोजू द्यावं. मोजायला शिल्लक राहिले नाही की मोजता मोजता तो आपोआप थांबेल, आपल्या नकळत. हरिओम.